नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। भाजपाची विजयाची सलामी, निकालाआधीच जिंकली एक जागा। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे। देशात लोकसभेच्या 543 जागा असून यात सुरतची एक जागा भाजपाने बिनविरोध जिंकली आहे। तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात मतदान झाले होते। मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 2 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला। त्यामुळे भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले। मुकेश दलाल असं उमेदवाराचं नाव असून त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। 22 एप्रिलपर्यंत फक्त एकच उमेदवार मैदानात होता। भाजपच्या मुकेश दलाल यांच्या विरोधात काँग्रेसचे निलेश कुंभानी यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांचा अर्ज रद्द ठरवण्यात आला। गुजरात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून मुकेश दलाल बिनविरोधी विजयी झाल्याचं सांगितलं। याबद्दल मुकेश दलाल यांचे अभिनंदनही केलं। निवडणूक आयुक्त राजू कुमार यांनी सुरतच्या बिनविरोध निवडीवरती भाष्य केलं। सोमवारी बोलताना ते म्हणाले की आमचा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक जागेवर निवडणूक व्हायला हवी। निवडणूक जिंकण्याची जी प्रतिष्ठा आहे ती बिनविरोध जिंकण्यात नाही। मात्र अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवार पुन्हा त्याचं नाव मागे घेत असेल तर आपण काय करू शकतो। जिथे एकाच उमेदवाराला मतदान घेणं शक्य नाही, जेव्हा एखाद्या उमेदवारावर दबाव टाकला गेला किंवा इतर पद्धतीने नाव मागे घ्यायला लावलं तर त्यात आम्ही भूमिका घेऊ। सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज रविवारी फेटाळून लावण्यात आला। प्रस्तावकांच्या सह्यांमध्ये विसंगती आढळून आली। सुरत काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पाडसाला यांचाही अर्ज रद्दबाबत ठरवला गेला। त्यामुळे विरोधी पक्ष निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडला। निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी त्यांच्या आदेशात म्हटलं की कुंभानी आणि पडसाला यांच्याकडून देण्यात आलेल्या 4 अर्जावर असलेल्या स्वाक्षरींमध्ये विसंगती होती। त्यामुळे अर्ज रद्द ठरवले आहेत। सह्या खऱ्या वाटत नसल्याने अर्ज रद्द केला असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। आदेशात असंही म्हटलं की प्रस्तावकांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वतः सह्या केल्या नसल्याचं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, काँग्रेस उमेदवाराच्या वकिलांनी विनंती केल्यानंतर चौकशी केली तेव्हा व्हिडिओ फुटेजमध्ये प्रस्तावक सह्या करण्यासाठी उपस्थित नसल्याचं आढळून आल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं आहे। भाजपने सुरत लोकसभा मतदारसंघात मुकेश दलाल यांना मैदानात उतरलं होतं। सुरत नगरपालिकेत ते स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि सध्या सुरत शहराचे भाजप महासचिव आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? भाजपाची ही विजयी सलामी शेवटपर्यंत अशीच राहील का? याबाबत आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील। भेटूया पुढच्या व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।